एव्हरीवन, मी संपदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या एका छोट्याशा मिनी व्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते। तर तुम्ही बघूच शकता माझ्या आवाजावरनं तुम्हाला कळेलच की माझी 2-3 दिवस झाले तब्येत एवढी बिघडली होती ना का विचारूच नका। कारण मला खूप वीकनेस जाणवत होता आणि मी आज सुट्टी मारली होती। जवळजवळ 10 वाजता उठली होती मी आणि रूममध्ये पसारा बाप रे एवढा झाला होता ना की रात्री जे जेवण केलं होतं ना ते तसेच भांडे ठेवले होते। म्हटलं दुसऱ्या दिवशीच आवरूया आपण, काही सुट्टी घ्यायची म्हटल्यावर। आव तर 7:30 वाजता गेले होते। आवनी सांगितलं होतं जेवढं जमेल तेवढंच कर बाई, जास्त काही करू नको। मग मी छान आंघोळ वगैरे केली आणि रूमचा पसारा पण पूर्ण आवरून घेतला होता। कारण आहे ना एवढा पसारा होता ना का तिथे बसू पण वाटत नव्हतं मला, त्या पसाराकडेच लक्ष जात होतं। मग पहिला पसारा आवरून घेतला आणि मी पण मस्त फ्रेश झाले। कपड्यांचा ढीग बघू शकता, 2-3 दिवसाचे असेच कपडे मी साचून ठेवले। म्हटलं आता ना जेव्हा मला वाटेल ना तेव्हाच मी त्याला धुवून काढेल, नाहीतर मी तसेच पडू देईल आठवडाभर। त्याच्यानंतर मी ना म्हटलं चला आता थोड्या वेळात उन्हात बसूया आणि वरती बघितलं बापरे एवढे कपडे होते ना ते 2-3 दिवस वाळतच होते। म्हटलं पहिले उन्हामध्ये बसते कारण मला खूप थंडी वाजत होती, कारण केस पण धुतले होते मी। केस जवळजवळ 8 दिवस झाले धुतले नव्हते, त्याच्यामुळे आज धुवावेच लागले मला केस, म्हणून मग उन्हामध्ये बसले होते केस वाळवत। छान केस वाळले आणि नंतर मला भूक पण लागली होती। मग फ्रीजमध्ये ना कणिक ठेवली होती रात्री, त्याच्याच 2 पोळ्या करून घेतल्या। आता काही भाजी करायची इच्छा नव्हती म्हणून जाम सोबत चपात्या खायला सुरुवात केली होती। सोबत एडिटिंग पण चालू होती कारण व्लॉग काय आला नाही 2 दिवस झाले। म्हटलं चला आता चपाती सोबत जाम तर खायचं आहे, कारण आता टॅबलेट तर घ्यावी लागेल आपल्याला। एक पॅरासिटामॉल घेईल, संध्याकाळी दवाखान्यात जाईल जर बरं नाही वाटलं तर। पटकन खाऊन घेतलं आणि गाडी पण आहे ना उन्हामध्ये लावलेली होती, मग तिला आहे ना थोडंसं ब्लँकेटने झाकून घेतलं। आता कवर पण घ्यायचं, पण बघूया जेव्हा वेळ भेटेल तेव्हा नक्कीच घेऊया। मग पटकन झोपायची तयारी केली कारण खरंच खूपच बेकार अवस्था झाली होती माझी आज। मग पटकन 2-4 तासांची झोप मी काढली होती, जवळजवळ 3.5-4 तास मी झोपले होते आणि उठले। पहिले सगळं आवरलं कारण कपडेचा ढीग बघू शकता तुम्ही खूप झाला होता मगाशी। मग पटकन तो पहिले आवरून घेतला, सगळे कपडे मस्त धुवून काढले। त्याच्यानंतर पोळ्या केल्या होत्या, पोळ्या पण झाल्या होत्या माझ्या आणि आहो यायचा टायमिंग झाला होता। आहो आले, आहोंनी लगेच मला दवाखान्यात घेऊन गेले होते कारण ते बोलले तू अशी पडलेली असली तुला असं बरं नसलं की मला पण कसं तरी वाटतं, कारण मला तुझ्यासोबत बोलायचं असतं आणि तू अशी आजारी असते मग छान नाही वाटत। मग पहिले मी भेळ खाल्ली गेल्यावर बाहेर कारण मला भूक लागली होती। मग आहोंनी छान भेळ खाऊ घातली, त्याच्यानंतर थोडासा भाजीपाला वगैरे घेतला कारण रूममध्ये ना सध्या भाजीपाला जास्त काही नव्हता। आठवडा झाला आम्ही भाजीपाला आणलाच नव्हता आणि जेवढा होता तो संपून टाकला होता। मग मस्त भाजीपाला घेतला आणि त्याच्यानंतर दवाखान्यात गेलो होतो, औषध वगैरे घेतलं, इंजेक्शन पण घेतलं आणि येताना आहे ना दत्त मंदिरामध्ये इतकं छान डेकोरेशन केलं होतं ना का विचारूच नका। तो पण ब्लॉग मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल। रूमला आली आणि फ्रीजचं स्टँड, भाजीपाला आणि गोळ्या घेऊन आली होती, बाप रे। पुढे नक्की व्हिडिओ बघा असाच, बाय।